डेटिंगबद्दल महिला खरंच काय विचार करतात हे थेट त्यांच्याकडूनच समजून घ्यायचं असेल तर आजचा आपला विषय बरोबर तोच आहे. आपण जॉन जेन्सन यांच्या विमेन टेल यू हाऊ टू मीट विमेन या पुस्तकातून महिलांची काही टॉप सिक्रेट रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पुस्तकाची सुरुवातच बघा, किती नाट्यमय आहे. ही एक अत्यंत गुप्त माहिती आहे जी पुरुषांपासून खूप जास्त काळ लपवून ठेवली गेली आहे. असं वाटतंय जणू काही आपण एखादा गुप्तहेर पटच पाहतोय, नाही का? तर मग बघूया तरी काय आहे या गुप्त रिपोर्टमध्ये. तर या पुस्तकामागचा उद्देश एकदम सरळ आहे. पुरुषांनी थेट महिलांकडूनच शिकून घ्यावं की डेटिंगची खरी तंत्र काय आहेत. आणि म्हणूनच लेखकांनी काही खास महिलांची निवड करून त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांचे अनुभव जसेच्या तसे मांडले आहेत. म्हणजे बघा, लेखक जॉन जेन्सन इथे स्वतःचा सल्ला देत नाहीयेत, उलट त्यांनी थेट महिलांनाच बोलायची संधी दिलीये. त्यांच्याकडूनच हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय की नक्की कोणत्या गोष्टी पुरुषांच्या बाजूने काम करतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा सल्ला काही एकाच व्यक्तीचा नाहीये, तर चक्क 5 वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या विचारांच्या महिलांच्या पॅनलकडून आलेला आहे. त्यामुळे आपल्याला एक नाही तर अनेक दृष्टिकोन मिळतात. अच्छा, तर मग या पॅनलमध्ये आहे तरी कोण कोण? चला ओळख करून घेऊया. पहिली आहे केली, जी जगभर फिरलेली आहे. मग आहे लोरी, एक यशस्वी प्रोफेशनल. तिसरी आहे ब्रिंडा, जी स्वतःला माझी सिरियल डेटर म्हणवते. चौथी आहे मारी, जी एकदम स्पष्ट आणि सडेतोड बोलते. आणि 5वी रेन, जिला बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास आहे. यांचेच अनुभव या संपूर्ण विश्लेषणाचा आधार आहेत. ठीक आहे, तर मग सुरुवात कुठून करायची? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी लोकेशन, म्हणजे योग्य ठिकाण. महिलांना कुठे भेटलं की त्या जास्त मोकळेपणाने बोलू शकतात. ठिकाणाला खरंच इतकं महत्त्व आहे का? चला बघूया. यावर लोरीचं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणते बार किंवा पबसारखी ठिकाणं आता एकदम कॉमन झाली आहेत. म्हणजे तिथे महिला आधीच तयारीत असतात. त्यांना माहिती असतं की कोणीतरी येऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची अदृश्य भिंत असते आणि म्हणूनच तिथे बोलणं सुरू करणं जास्त अवघड होऊन बसतं. मग प्रश्न उरतो की योग्य ठिकाणं कोणती? तर या पॅनलने काही अशा जागा सांगितल्या आहेत ज्याचा आपण विचारही केला नसेल. उदाहरणार्थ किराणा दुकान, पुस्तकांचं दुकान, अगदी ट्रेनसुद्धा, किंवा डेल कार्नेगीचे क्लासेस, स्टारबक्स. या यादीत जिमचंही नाव आहे, पण एका छोट्याशा अटीसोबत. आणि ही अट ती सांगितली आहे केलीने. तिचा एक साधा सोपा नियम आहे. ती म्हणते जर जिममध्ये एखाद्या महिलेने मेकअप केला असेल तर तिला बिनधास्त विचारा, पण जर तिने मेकअप केलेला नसेल तर तिच्या वाटेला जाऊ नका. हा नियम थोडा विचित्र वाटेल, पण लक्षात राहण्यासारखा आहे, नाही का? ओके, जागा तर ठरली, पण बोलायची सुरुवात कशी करायची? कोणत्या लाईन्स काम करतात आणि कोणत्या नाही? चला बघूया. तुमचं हसू खूप सुंदर आहे, यासारख्या साध्या सरळ कौतुकाला या पॅनलने फॅन्टास्टिक म्हटले आहे. का? कारण कौतुक ऐकायला सगळ्यांनाच आवडतं. एक मजेशीर लाईन तर इतकी चालली की ब्रेंडा म्हणते, अरे च्छा, मी तर त्या माणसाशी लग्नच केलं. पण तुम्हाला कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात? यासारखे थेट प्रश्न यांना मात्र सरळ भयानक ठरवलं गेलंय. म्हणजे ते अजिबात चालत नाही. बरं, एकदा बोलणं सुरू झालं मग पुढचा टप्पा येतो फोन नंबरचा. आणि इथे खरा खेळ सुरू होतो. हा एक मोठा जुगार आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण यात धोका आहे, भीती आहे आणि थोडीशी फसवणूक सुद्धा आहे. बघूया तर हे प्रकरण काय आहे. यामागची भीती लोरी खूप स्पष्टपणे मांडते. ती म्हणते, अरे देवा, मी जवळजवळ कधीच माझा नंबर कोणाला देत नाही, कारण पुरुष स्टॉकर असू शकतात. ही एक खूप मोठी भीती आहे आणि याच भीतीमुळे नंबर देण्या-घेण्याचा निर्णय खूपच गुंतागुंतीचा होतो. मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढला जातो? तर महिला सहसा 2 गोष्टी करतात. एक तर खोटा नंबर देतात. का? कारण कोणाला थेट नाही म्हणण्यापेक्षा हे सोपं वाटतं. आणि दुसरी युक्ती म्हणजे पुरुषाचा नंबर स्वतःच घेतात. याने काय होतं तर नियंत्रण त्यांच्या हातात राहतं. वाटलं तर कॉल करायचा, नाही तर नाही. आता समजा नंबर मिळाला, खरा नंबर. मग पुढचा प्रश्न येतो, कॉल कधी करायचा? आणि इथे तर नियमांचा इतका गोंधळ आहे की काय करावं हेच कळत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर रेनेचा नियम बघा. ते एकदम कडक शब्दात सांगते, फक्त एक मेसेज सोडा, फक्त एकच, सारखे कॉल करत राहू नका. तिच्या मते सतत कॉल करणं म्हणजे चिकाटी नव्हे, तर ते स्टॉकर असल्याचं लक्षण आहे आणि ते अजिबात आकर्षक वाटत नाही. पण मग दुसरी बाजू पण आहे.
लेखक जॉन जेन्सन पुरुषांची मानसिकता सांगतात. ते म्हणतात की एक पुरुष म्हणून आम्हाला खूपच जास्त उत्सुक आहोत असं दाखवायचं नसतं, आणि म्हणूनच बरेच जण थोडा वेळ थांबून म्हणजे 1-2 दिवसांनी कॉल करतात. पण या थांबण्याच्या नियमावर केलीचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ती एकदम स्पष्टपणे म्हणते, हा सगळा मूर्खपणा आहे. जर मी माझा नंबर दिलाय तर त्याने कॉल करायलाच पाहिजे. काही दिवस वाट पाहिल्याने फक्त आमचा पारा चढतो. म्हणजे बघा, अपेक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेतून या पुस्तकातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे आत्मविश्वासाचा विरोधाभास. म्हणजे आत्मविश्वास तर हवा, पण त्याचा अतिरेक झाला तर तो गर्विष्ठपणा वाटू लागतो. आणि हे संतुलन साधणंच सगळ्यात मोठी कसोटी आहे. हा विरोधाभास आहे तरी काय? तर असं आहे की महिलांना आत्मविश्वास असलेले पुरुष आवडतात, पण तेच पुरुष जेव्हा खूप उत्सुक किंवा जिद्दी वाटायला लागतात तेव्हा ते त्यांना आवडत नाही. म्हणजे आवड आहे हे दाखवायचं पण आहे आणि तरीही थोडंसं अलिप्त पण राहायचंय. ही तारेवरची कसरत आहे. हे संतुलन किती नाजूक आहे हे यावरून लक्षात येईल. आत्मविश्वास हवा पण गर्विष्ठपणा नको. पुरुष साधा सरळ हवा पण कंटाळवाणा नको. त्याने उत्सुकता दाखवून कॉल करावा पण सतत कॉल करून स्टॉकर बनू नये. थोडासा अलिप्तपणा ठीक आहे, पण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलेही चालणार नाही. बघा किती बारीक रेषा आहे. पण ह्या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट आहे. केली म्हणते, तुमचं दिसणं कसंही असो, आत्मविश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि खरं तर हाच या पुस्तकाचा गाभा आहे. आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा. तर मग या टॉप सिक्रेट गाईडमधून आपण काय शिकलो? चला 4 महत्त्वाचे मुद्दे पटकन बघूया. 1. जागा आणि बोलण्याची सुरुवात खूप विचारपूर्वक करा. 2. स्टॉकरची भीती ही एक खरी गोष्ट आहे आणि त्यामुळे महिलांच्या वागण्यावर परिणाम होतो. 3. कम्युनिकेशनचे नियम खूप गोंधळात टाकणारे असू शकतात. आणि 4. आत्मविश्वास हवाच, पण आत्मविश्वास आणि आगाऊपणा यातली रेषा खूपच पुसट आहे. आणि आता शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. हा जो टॉप सिक्रेट सल्ला आहे तो खरंच कायमस्वरूपी टिकणारा आहे की तो फक्त एका विशिष्ट काळाचं चित्र आपल्या समोर उभं करतो? यावर विचार करायला